नमस्कार. मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळी उठल्या उठल्या अनशापोटी चहा कॉफी घेऊ नये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यामुळे काही जण तांब्याभर गरम किंवा गार पाणी पितात, काही जण लिंबू पाणी घेतात, काही जण मध लिंबू पाणी घेतात. असं वेगवेगळ्या प्रकारचं पाणी सकाळी उठल्यावर घेतात. आयुर्वेदानुसार ह्यातलं कोणत्या प्रकारचं पाणी पिणं योग्य आहे की ज्याचा आपल्या आरोग्याला जास्तीत जास्त फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलवर मी आपण रोजच्या रुटीनमध्ये आपण सहज करू शकतो किंवा आपल्यामध्ये सहज काही बदल करून आपल्याला आरोग्य मिळू शकतं असे व्हिडिओ शेअर करते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ज्यांच्याबद्दल तुम्हाला काळजी वाटते किंवा ज्यांचं आरोग्यही चांगलं असावं असं वाटतं, या सगळ्यांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. आयुर्वेदानुसार सकाळी उठल्याबरोबर गार असेल किंवा गरम असेल भरपूर प्रमाणात पाणी पिणं अयोग्य सांगितलं आहे. कारण आयुर्वेदानुसार अन्ना इतकंच पाण्याला सुद्धा पचनाची गरज असते. यामुळे सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही भरपूर पाणी प्यायलं तर त्याचं पचन होत नाही. त्यामुळे ज्यांना कफाचे आजार आहेत किंवा ज्यांना शरीरावर कुठे सूज येण्याचा त्रास आहे, ज्यांचं वजन जास्ती आहे, अशा लोकांची ही लक्षणं जास्त पाणी पिण्याने वाढतात. सकाळी उठल्यावर अनशापोटी ऋतूनुसार गार किंवा गरम आपल्याला तहान असेल तेवढंच पाणी प्यायला पाहिजे. बरेच जण सकाळी उठल्याबरोबर लिंबू गरम पाणी पितात. लिंबू आणि गरम पाणी हे वास्तविकता पचनशक्ती सुधारण्यासाठी, आपला गट हेल्थ सुधारण्यासाठी खूप चांगलं आहे. पण लिंबू हे आम्लधर्मी आहे आणि उष्णविरी आहे. यामुळे ज्यांना ॲसिडिटी आहे किंवा ज्यांना पित्ताचे त्रास आहेत, ज्यांना शरीरात कुठेतरी दाह आहे, अशा लोकांनी लिंबू पाणी टाळावं. अनशापोटी मध आणि गरम पाणी पिणं. मध हा गरम पाण्याबरोबर घेणं हे आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे. मध हा गरम पाण्याबरोबर घेतला असता त्याचा शरीरामध्ये आम तयार होतो आणि त्याचे विषजन्य परिणाम होतात असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. यामुळे आपल्याला जर मध आणि पाणी घ्यायचं असेल तर ते अगदी लुकवर म्हणजे किंचित कोमट असलेलं पाणी आणि मध असं घ्यावं. मध हा योगवाही आणि उष्णविरी आहे. योगवाही याचा अर्थ तो ज्याच्याबरोबर मिसळतो त्याचा परिणाम वाढवणारा आणि अगदी सूक्ष्म स्रोतसांपर्यंत जाणारा असा आहे. पण तो उष्णवीर्य आणि वातवर्धक असल्यामुळे ज्यांना वाताचे त्रास आहेत किंवा ज्यांची वातप्रकृती आहे, ज्यांना शरीरात कोरडेपणा आहे, ड्रायनेस आहे, संधिवातासारखे असे त्रास आहेत, अशा लोकांनी मध पाणी घेऊ नये. मध पाणी हे वात वाढवत असल्यामुळे, ड्रायनेस निर्माण करत असल्यामुळे ते दीर्घकाळ घेणं योग्य नाही. बरेच जण आपलं वजन कमी व्हावं यासाठी मध पाणी घेतात. आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे गट हेल्थ चांगली राहावी, आपलं पचन सुधारावं आणि त्याचबरोबर आपली चरबी पण कमी व्हावी यासाठी जर मध लिंबू पाणी घ्यायचं असेल तर ते योग्य त्या प्रमाणात, म्हणजे 1 चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 ग्लासभर अतिशय कोमट म्हणजे लुकवर्म म्हणता येईल अशा प्रकारचं पाणी त्यामध्ये मिसळून ते अनशापोटी घ्यावं. आयुर्वेदानुसार अनशापोटी मग कोणत्या प्रकारचं पाणी प्यावं? धन्याचं पाणी. 1 चमचा धने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी ते ग्लासभर पाणी प्यावं. पावसाळा किंवा थंडी असेल तर हे पाणी गरम करून प्यावं. धन्याचं पाणी हे इम्युनिटी सुधारण्यासाठी, गट हेल्थ सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे. हे धन्याचं पाणी ज्यांना हार्मोनल इम्बॅलन्स आहे, PCOS सारखा त्रास आहे, थायरॉईडचा त्रास आहे, अशांसाठी खूप गुणकारी ठरतं. फक्त गर्भिणी किंवा प्रेग्नंट स्त्रियांनी धन्याचं पाणी घेऊ नये. अजून एक चांगला उत्तम पर्याय म्हणजे जिऱ्याचं पाणी. रात्री 1 चमचा जिरं 1 ग्लासभर गरम पाण्यात भिजत ठेवावं. सकाळी उठल्यावर ऋतूनुसार गार किंवा गरम 1 ग्लासभर पाणी प्यावं. जिऱ्याचं पाणी हे नॅचरल डिटॉक्सिफायर आहे. ते आपल्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी, त्वचेवर ग्लो येण्यासाठी, त्वचेवरचं पिगमेंटेशन जाण्यासाठी खूप गुणकारी आहे. जिऱ्याचं पाणी हे अग्निदीपन करणारं म्हणजेच भूक वाढवणारं
आपली गट हेल्थ सुधारणारं असं आहे. अजून एक चांगला पर्याय म्हणजे बडीशेप पाणी. रात्री 1 चमचा बडीशेप 1 ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी अनशापोटी ऋतूनुसार गरम किंवा गार 1 ग्लासभर पाणी प्यावं. बडीशेप ही आपल्या डोळ्यांसाठी, केसांसाठी, आपल्या गट हेल्थसाठी अतिशय उपयोगी, अतिशय गुणकारी आहे. आपल्या पचन संस्थेचं कार्य सुरळीत व्हावं, चांगलं व्हावं यासाठी सुद्धा बडीशेपेच्या पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. दालचिनीच्या 2-3 काड्या पाण्यामध्ये भिजत ठेवून दालचिनीचं पाणी सुद्धा सकाळी अनशापोटी घेऊ शकता. दालचिनीचं पाणी सुद्धा आपल्या पचनासाठी, आपली बद्धकोष्ठता असेल, आपल्याला त्वचेचे काही आजार असतील, आपल्याला डोकेदुखी असेल, तर या सगळ्यासाठी खूप गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार या सगळ्यामध्ये उत्तम असणारा पर्याय म्हणजे आवळा पाणी. ताजे आवळे मिळत असतात त्यावेळेला 1 ग्लासभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा आवळ्याचा रस घालून ते प्यावं. जेव्हा ताजे आवळे नसतील अशा वेळेला आवळा पावडर 1 चमचा घेऊन ती गरम पाण्याबरोबर घ्यावी. ह्याचं कार्य रसायन या पद्धतीने होतं. रसायन याचा अर्थ आपल्या शरीरातील सप्तधातू, अग्नी या सगळ्यांना पोषण देणारं किंवा त्या सगळ्यामध्ये नवीन चेतना देणारं, त्यांना रिजोविनेट करणारं असं असणारं हे आवळ्याचं पाणी आहे. घातलेलं पाणी आपल्या केसांसाठी, आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या पचन संस्थेसाठी, ज्यांना बद्धकोष्ठतेचे त्रास आहेत, ज्यांना पचनाचे काही त्रास आहेत, अशा सगळ्यांसाठी खूप गुणकारी आहे. आपण वेगवेगळे अनशापोटी घेण्याचे पाण्याचे प्रकार बघितले. हे सगळे काही ना काही स्वरूपात आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सकाळी अनशापोटी असं आपण खूप वेगवेगळ्या प्रकारांनी आपलं आरोग्य सुधारण्यासाठी पाणी वापरू शकतो. आपल्या प्रकृतीनुसार, त्यावेळेला असलेल्या ऋतूनुसार किंवा त्यावेळेला आपल्याला होत असलेल्या त्रासानुसार यातल्या पाण्याची निवड करून त्याचा वापर करावा. आपण बघितलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही प्रकारचं पाणी दीर्घकाळ न घेता योग्य ते पाणी निवडा आणि आरोग्य मिळवा. फॉलो आयुर्वेद, स्टे हेल्दी.